टीमला ऑल द बेस्ट. ओपनिंग पेअर मैदानाकरती विकास आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत राहुलला. गोलंदाजीसाठी पाहिलं तर पहिलं षटक टाकण्याकरता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फ्रंटलाईन बॉलर धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाचा धीरज. 1:34 स्थानिक वेळ. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल लो फुल टॉस ऑन साइडला स्विंग केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रफ. कॉन्फिडन्स स्टार्ट शिवशिवळेश्वर शिवळे बी क्रिकेट संघाचा हा पहिला दमदार चौकार. संख्या आपण बघत आहोत सध्या मॅच मध्ये ऑन झालेली आहे. 4 ऑन बोर्ड. 4 धावा दाफलकावरती. दाफलकाचा शुभारंभ. बागफोटर आले ऑफ साइडला हुक करतात. स्कोरलेग मधून बॉल मागे चाललाय. मिल्टी एक सिंगल सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. फिल्डरचं बॅकअप थोडं उशिरानं आलं. त्याच कारणासह दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती सध्या 6 या आकड्यावर. लॉंगॉनला बॅकअप अवेलेबल झाले तोपर्यंत मिळते ती आणखीन एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत पोहोचली ती सध्या बॅटिंग करणाऱ्या शिवशिवळेश्वर शिवळे बी क्रिकेट संघाची विदाउट लॉस 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोरबोर्डवर. राहुलच्या सोबतीनं विकास हे 2 सलामीवीर फलंदाज आपण मैदानावरती बघत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर धीरज बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना शफल झाले. शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. लाऊड अपील झालं विकेट किपर कडून. क्वाड बॅन करता मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. चेंडू बॅटमध्ये संपर्क नव्हता. या संपूर्ण स्पर्धेसाठी लकी तांदले यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलाय. स्पेशली जे मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड मुरबाड स्क्वॉडचं संघ कर्णधार पद भूषवतात आणि तो सण देखील पुणे येथील लेदर बॉल स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आहे. लकी तांदले आणि त्यांच्या संपूर्ण युनिटला आपण ऑल द बेस्ट देऊया. जाऊयात ऑनगोइंग मॅच कडे ज्या ठिकाणी लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू आपण बघत आहोत गोलंदाज धीरज कडून. चांगलं कमबॅक सुरुवात चौकारानं झाली होती मात्र धीरजने आता धीरोदत्तपणे गोलंदाजी केलेली आहे ती धडाकेबाज वडवली क्रिकेट संघाकरता. स्टील 1 टू गो. 7 ऑन बोर्ड. स्ट्रगल सध्या सलामीवीर राहुलचं सुरू आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिशा दिली आहे. मिल्टी ती एक सिंगल सेकंडचा कॉल करत होते मात्र फिल्डरचं चांगलं बॅकअप आलेलं आहे. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर हर्ष धुमाळ सर यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्लॉबर स्टडी हा शांत आणि संयमी प्रारंभ आपण बघत आहोत. पहिल्या डावाच्या अंती मागच्या सामन्यात 45 बनवल्या होत्या. 46चं सर्वेक्षण झालं नाही. जय बजरंग वडवली करून त्या सामन्यामध्ये पराग वॉरियर्स भालुकचा आपण निर्विवाद वर्चस्व पाहिलं. तर या मॅचमध्ये आता धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली आणि त्यांच्या विरोधात शिवशिवलेश्वर शिवळे बी या 2 टीमच्या दरम्यान हे बॅटल आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 8 धावा दाफलकावरती. षटक दुसरं. लेजेंडरी क्रिकेटर सतीश शेळके सध्या गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण दुसऱ्या षटकात तयार होत असताना बरोबर 1:34 पहिला चेंडू पडला. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली. 3 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायची आहेत. पहिल्या षटकांती 8 धावा दाफलकावरती. महत्वपूर्ण षटक दुसरं सध्या सुरू झालंय. ऑन साइडला स्कोरलेग मिडविकेट. त्याचबरोबर लॉंग ऑन डीप मध्ये लॉंग ऑफ थोडा वायडेश उभा करण्यात आलेला आहे आणि त्या समेत आपण बघतो डीप मध्ये कव्हर पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. शॉर्ट थर्ड मॅन. त्या समेत शॉर्ट फॅन लेग. गोलंदाज तयार सतीश. पहिला चेंडू शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. बरोबर बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलं. पाहिलं जसं ऑफस्टम्पच्या बाहेर ते शफल झालेत. वेगवान चेंडू टाकण्यात आला होता. चेंडू बाटचा संपर्क झाला नाही. बरोबर मिडलाने लेगस्टिक वरून बॉल पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निदाव चेंडून सुरुवात झालेली आहे. अपील झाले पायचीसाठी मात्र पंच सांगतायत पिचिंग आउटसाइड लेग स्टिक.
त्याच कारणास्तव अपील आता फेटाळण्यात आलेली आहे. लेगपासच्या स्वरूपात सिंगल धाव आणि या सिंगल धावाच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचते 3-9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. सुरुवात चौकारानं झाली होती धीरजच्या अगेन्स्ट, मात्र त्यानंतर पलटवार आपण बघत आहोत. गोलंदाजी करत असताना धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या वतीनं सलामीवीर विकास सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न करत होते. जीनियन ऑफ ब्रेक, टप्पा पडला, हलकासा बॉल आतमध्ये स्विंग झाला, राईज देखील झाला. व्हाईटसाठी रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, फक्त वेस्ट ऑफ व्हाईटसाठीच रिव्ह्यू आहे. हा मॅनेजमेंट कमिटीचा महत्त्वाचा कॉल आहे, लक्ष सुद्धा. सो इट मे बी फार डिलिव्हरी, इट इज अ डॉट बॉल. लो फुल टॉस कमी गतीने टाकलाय, झेलची संधी, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. गली पॉईंटच्या फिल्डर पुढे पोहोचले होते, मात्र चेंडूला आपल्या कक्षेमध्ये ते सामावून घेऊ शकले नाही. सोपा झेल त्या ठिकाणी सुटतोय. सलामीवीर विकासला मिळणार हे जीवदान आणि त्या मोबदल्यात आपण बघत आहोत मिळणारी ती एक धाव शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाच्या खात्यात. स्कोर 10 या आकड्यावर, स्टील 2 टू गो. इकॉनॉमिकल कामगिरी सतीश शेळके यांची या षटकात आपण बघत आहोत. बॅटर पॅड मध्ये फुलरले दोनसाईडला दिशा दिली, अलॉंग टू द कार्पेट. बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये मिडविकेटला. चांगलं बॅकअप आलं धीरजचं. मिळते ती फक्त एक सिंगल. या सिंगल धावेसोबत स्कोर सध्या पोहोचल्या पुढे तो आतापर्यंत 11 या आकड्यावर. 11 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्टील 1 टू गो. स्टॅकर एंडला विकास. कमी गतीने टाकलेला बॉल थांबले, पॉज घेतला, त्यानंतर ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक त्याचं जजमेंट चुकलं, बॉल त्याला हुलकावणे देऊन निघून झाला. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकारासोबत आपण बघत आहोत महत्वपूर्ण दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. फिनिशिंग टच चांगला दिला विकासनं. 15 धावा बनवल्या गेल्या 2 षटकांची अंतिम बॅटिंग करत असताना शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाकडून 7.50 ची धावगती सध्या स्कोरबोर्डवरती मेंटेन करण्यात आलेली आहे. टीम मॉडेल लगेचच बंद करावा लागेल. पंधरा धावा आपण बघत आहोत 2 षटकांची अंती बनवलेले आहेत. निर्णायक षटक तिसरं सध्या सुरू झालंय. फास्ट खेळला थोडं. धडकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवली. करण गायकर महत्वपूर्ण डावाचं तिसरं षटक टाकण्याकरता सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना पहिल्या षटकात धीरजची दमदार सुरुवात. दुसऱ्या षटकात सतीश शेळके यांच्या अगेन्स्ट 7 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचे आपण बघत आहोत. टोटल 15. पहिला बॉल अर्ध्या टप्प्यावरती हुक करतायत. बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल, इट इज अ 4. हा चौकार आणि या पुढे तो बॅटिंग करणाऱ्या शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाचा. पहिला चेंडू पाहिला तर करण यांचं हवं तसं नियंत्रण नव्हतं. बाउन्स चांगला पाहायला मिळाला, वेग थोडा कमी होता. त्याच कारणास्तव स्ट्रोकसाठी ऍडजस्टमेंट आपण पाहिली फलंदाज राहुलची, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक पहिला चौकार. या सामन्याचा धावसंख्या 19. मिडऑफ थोडासा स्ट्रेटिश करण्यात आलेला आहे. लॉंग ऑन देखील आता स्ट्रेटिश करण्यात आलेला आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. आता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, सांघिक यश. पहिलं मिनिट आहे. फिल्डिंग करणाऱ्या धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीला फलंदाज बाद. 19 वर पहिला धक्का शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाला. स्ट्राईक हवी होती विकास यांना, त्याच कारणास्तव वेगानं ते स्ट्रायकर एंडला परतले. राहुल मात्र धावचित होताना माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 19 वरती पहिलं सांघिक शिवच्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघाला मिळालेलं आहे 19 ला. सध्या एक लॉस. न्यू बॅटर आपण बघत आहोत. मैदानावरती पोहोचतायत खेळण्याकरता दिनेश इसामे. ला एक लॉस. महत्वपूर्ण पहिल्या फेरीतील अंतिम सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. यानंतर द्वितीय फेरीना प्रारंभ होईल. पहिला सामना असेल जय बजरंग मानेवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. दोन्ही टीमच्या संघांना एक मिड इनिंगच्या दरम्यान टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील.
शॉट ऑफ गुडलिंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्या चेंडूच्या तुलनेत आता वेगावरती त्याचबरोबर नियंत्रण आणि टप्प्यावरती चांगलं कंट्रोल आपण बघत आहोत गोलंदाज करणकडून, ज्यानं वापसी या मॅचमध्ये केली आहे धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघाची. हा चेंडू पायात होता ऑन साईडला, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर, रक्षात्मक पद्धतीने खेळतात. सेकंडचा कॉल, मिसफील्ड मिस्टेक धीरज कडून, आणि त्याचा फायदा आता विकास कडून घेण्यात आलेला आहे. सहजरित्या आपण बघत आहोत या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च्या सोबतीनं धावसंख्या सध्या पुढे मार्ग शोधताना आपल्याला पाहायला मिळतीये. ते बॅटिंग करणाऱ्या शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाची एका गडाच्या मोबदल्यात आतापर्यंत 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, टर्न करण्यात आला चेंडू. काव पेसला फिल्डर उपस्थित आहे धीरज, चांगलं बॅकअप आलेलं आहे. थ्रू देखील तितकाच ॲक्युरेट आला विकेट किपर एंडला. आणखीन एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे इन डबल डिजिट डबल फिगर. 22 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. निर्णायक तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू. गोलंदाजीसाठी पाहिलं तर करण गायकर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत टॉप ऑफ द ऑर्डर दिनेश इसामे यांना. फुल टॉस, आणि फुल टॉस वरती फुल टोल वसून केलाय. जितकी बॉलला लांबी गाठली तितकी गाठली उंची. बॉल पोचला स्कोरलेग सीमारेषेच्या पलीकडे. बेधडक षटकार. प्रत्युत्तर षटकारानं देण्यात आलेलं आहे. दिनेश इसामे यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं खुलं झालंय. तर सांघिक धावसंख्या 3 षटकांजंती. बॅटिंग करणाऱ्या शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघाचे आपण बघत आहोत. लॉस ऑफ 1 विकेट, 28 ऑन बोर्ड. एका गडाच्या मोबदल्यात 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पाणी फासली घेऊन जा. लक्ष सुद्धा इन केस ऑफ इमर्जन्सी फक्त पाणी मैदानामध्ये पाठवलं जाईल. हे मॅनेजमेंट कमिटीची सूचना आहे. आवश्यकतेनुसार पाणी मैदानामध्ये पोहोचले जरूर, मात्र वेळेचा अपव्यय होता कामा नये. लक्ष सुद्धा आजचा स्पर्धेचा उद्घाटन दिवस होता, त्याच कारणाचं शेड्यूल देखील थोडं डिले झालं. मात्र उद्या अप टू ऑन टाईम आम्ही मॅचेस कव्हर करणार आहोत. सहभागी सर्व संघांना सूचना आहे, आपण नियोजित वेळेच्या 10 ते 15 मिनिटं अगोदर क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक असेल. 3 षटकात 28 बनवल्या गेल्या. 9.33 धावगती सध्या धावफलकावरती. निर्णायक अंतिम षटक पहिल्या डावाचं शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. बॉलिंग मार्कवरती सोमनाथ भोईर. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी तयार होत असताना कॉमेंट्री बॉक्स सेंड या एका सेंडचा वापर संपूर्ण स्पर्धेमध्ये होतो. लक्ष सुद्धा त्याच कारणास्तव डावाला अधिकची गतिमानता प्रदान व्हायला हवी. गोलंदाज तयार सोमनाथ. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटवर आले होते, मिस टाइम फटका. झेलची संधी बनली, मात्र ऋषीकडून झाली ती चूक. कॅच ड्रॉप. त्या मोबदल्यात येणाऱ्या या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील दोनही फलंदाज नाहीयेत. मिळतात त्या 2 धावा. साधा सोपा सहज झेल आता सोडण्यात आलेला, आणि या मॅचमध्ये आय थिंक दुसऱ्यांदा जीवदान मिळतंय. ते फलंदाज विकास यांना 2च्या सोबतीनं धावसंख्या पोहोचली आहे ती सध्या 30 आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल 10 चेंडू 17चं योगदान विकास यांचं. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. 170चा बॅटिंग स्ट्राईक रेट. इम्प्रूव्हमेंट त्यांना देखील करावी लागेल, कारण पहिल्या बॉलपासून ते चांगले सेट आहेत आणि डावाची कॉन्फिडन्स स्टार्ट, विश्वासू सुरुवात त्याने पहिल्या चेंडूवरती केली होती. सो कॉन्फिडन्स विकासकडे. स्टील 5 मोर डिलिव्हरीज टू गो. 30 धावा बनवल्या गेल्या. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच अँड स्वीट इट. दीप थर्डमॅन बाउंड्री यांच्या पलीकडे. 1 बॉक्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. विकासच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीप, स्विचेटचं अस्त्र बाहेर काढला आणि चौकारानं धावफलकाला वेग देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आपण बघत आहोत. सध्या सुरू असताना स्कोर चौकाराच्या सोबतीनं 34. आतापर्यंत 34 आकड्यावर. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल फलंदाजी करणारा संघ शिवलेश्वर शिवले बी. स्टील 4 मोर डिलिव्हरीज टू गो. स्ट्रायकर इनला विकास. वन्स अगेन स्विच इट. मात्र यावेळेला फटका फसला आणि मैदानावरती स्विच इटचा प्रयत्न, त्यामध्ये अपयशी ठरले विकास. दुसरा धक्का शिवलेश्वर शिवले बी ला. 34ला सध्या 2 लॉस. शॉट थर्डमॅनला केशव माळे यांचा चांगला बॅकअप आलेला आहे.
तास कारणास्तव सांघिक सफलता मिळते. मागच्या बॉलवरती स्विचिटचा 4 आला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न चालवला होता विकासनं, मात्र विकास माघारी परतलेले आहेत. महत्त्वपूर्ण सामन्यात त्यांचं योगदान या मॅचमध्ये 12 चेंडूत 21 धावेचं राहिलं. जे सलामीवीराच्या भूमिकेत मैदानात दाखल झाले होते विथ द बॅट, चांगलं कॉन्ट्रीब्युशन. मात्र डावाचा शेवट कसा असेल, कारण न्यू बॅटर रोहन सध्या मैदानावरती दाखल झालेले आपण बघत आहोत. सांघिक सफलता दुसरी मिळती आहे ती फिल्डिंग करणाऱ्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीला. 34ला सध्या 2 लॉस. महत्वपूर्ण सामना सध्या मैदानावरती सुरू असताना 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. रोहन सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला 3 बॉल अजूनही बाकी आहेत. महत्वपूर्ण अंतिम षटकाचे सुमना त्यांच्या या निर्णायक स्पेलचे. स्टॅकर एंडला रोहन ऑनसाइडला अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी नॉस्ट्राकर एंडला आणि अनोख्या शैलीनं हिट केला. अदरवाईज यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या नसत्या तर ओव्हर थ्रोची चान्स नाकारत आली नसती. मात्र प्रयत्न चांगला होता. वेल अँटिसिपेशन फ्रॉम सोमनाथ. आणखीन एक सांघिक शिवश आणि रोहन देखील आल्या पावले माघारी त्या ठिकाणी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक गडी गमावलाय बॅटिंग करणाऱ्या शिवलेश्वर शिवले बी क्रिकेट संघानं. स्कोर 34-34. साहिल दलवी एस डी न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. खास करून दिनेश इसामे यांना स्ट्राईक हवी होती. त्याच कारणास्तव रोहन यांची विकेट सॅक्रिफाईस करण्यात आलेली आहे, ज्यांची इंडिव्हिज्युअल सुरुवात षटकाराने झाली होती. पाहिजे कशा पद्धतीने फिनिशिंग टच आता देतील दिनेश. 34 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी. गोलंदाज तयार सोमनाथ. बॅकफुटर आले, स्लॅश केला, कव्हर पॉइंट मधून काढलाय. चेस आहे बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरसाठी. सरदे शेवटी ते पोहोचलेले आहेत. कव्हर पॉइंटला चांगला थ्रो विकेट किपर एंडला आलेला नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉस्ट्राकर एंडला जी संधी धावचीची बनली त्या संधीचं सोनं करण्यात आलेलं आहे. फलंदाज धाव बाद. आणखीन एक सुयश मिळते ते टीम धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीला. 36 वरती 4था धक्का. न्यू बॅट्समन ओमकार वाघेरे मैदानावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. 36 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. पहिल्या सत्राचा अंतिम चेंडू. यानंतर टॉससाठी रिपोर्टिंगकडे गरजेचं राहील आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मानिवली. अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न. यश सरते शेवटी मिळतं ते गोलंदाजाला. पहिला डाव समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर हर्ष धुमाळ सर यांच्या वतीने. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिलं सत्र संपलं. 9.00 धाब्याच्या धावगतीनं 36 बनवल्या गेल्या आणि 37 धाब्याचे छोटेखानी लक्ष सध्या सेट झालंय. तर निर्णायक द्वितीय सत्रात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या समोर शिवलेश्वर शिवले ब्री क्रिकेट संघाकडून. शिवलेश्वर शिवले बी संघनायक. क्षेत्ररक्षक लगेचच सज्ज करा. फिल्डिंग लगेचच सेट करा. लक्ष सुद्या. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील पहिला सामना. 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. जय बजरंग मानिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स काटेकर. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती आहे लगेचच आपण टॉससाठी टॉस कापास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी भाऊदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. या फासलिया विशाल ऑलरेडी संघ कर्णधार जय बजरंग मानिवलीचे उपस्थित आहेत. दोन विजेते संघ एकमेकाच्या अगेन्स्ट आपल्याला महत्त्वपूर्ण द्वितीय फेरीतील पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळतील.
जय बजरंग मानिवली आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर या दोन टीमच्या दरम्यान बॅटल. कॉइन आपण स्पिन करत आहोत सन्माननीय अतिथी भाऊदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते. छापा असा कॉल आणि फायनल याला तो काटा. मान्यवरांना विनंती करेल आपण विथ द कॉइन मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. पहिला सामना कॉन्फिडंट युनिट तुमचं पाहिलं विथ द बॅटिंग विथ द बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी झाली. मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर म्हटलं तर कम्प्लीट युनिट. फर्स्ट ऑफ ऑल महत्त्वपूर्ण सामना 4 ओव्हरची मॅच टॉस जिंकला ॲज अ कॅप्टन. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू आणि आमची बॉलिंग युनिट चांगले आहे आणि चेसिंग सुद्धा आम्ही कंपल्सरी करतोय. स्पेशली पहिल्या मॅचमध्ये ओपनिंग प्लेअरकडून हवे तसे विथ द बॅट कॉन्ट्रीब्युशन आला नव्हतं. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. या मॅचमध्ये असले कुठले की प्लेअर असतील जे चांगला परफॉर्मन्स तुमच्या जय बजरंग मानिवली क्रिकेट संघासाठी करू शकतात? नक्कीच रोहित धुमाळ आपल्याला चांगला परफॉर्मन्स दाखवेल आणि त्यानंतर चंदू मॅन ऑफ द मॅच झालेले आणि या मॅचला सुद्धा तोच मॅन ऑफ द मॅच होणार. कॉन्फिडंट युनिट आपण बघत आहोत. जय बजरंग मानिवलीचं विशाल टॉस गमावला आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायचे स्पेशली विके आणि त्यानंतर समाधान चांगल्या टचमध्ये आहेत. कम्प्लीट युनिट तुमच्याकडे 4 ओव्हरमध्ये कितपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल? तरी पण आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. या सामन्यात ऑपोनंट तगडे आहेत. काय वेगळी स्ट्रॅटेजी काय वेगळी रणनीती? ठीक आहे, ग्राउंड मध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल. चला अधिकचा वेळ न घेताना मॅचच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण ऑल द बेस्ट देऊयात. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे जय बजरंग मानिवलीचे संघ कर्णधार मुकेश पानसरे यांनी आणि पहिल्या डावामध्ये ते क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑनगोईंग सामना सुरू होतोय. टार्गेट हायटिंग 37चं सेट झालंय धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडोलीच्या समोर आणि जसं सत्र दुसरं सुरू होत आहे या कॉम्बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात प्राऊड ऑफ सब डोंगरनावे मुरबाड सुनीलजी शेळके सर आणि त्यांच्या शुभवाणीतून या महत्त्वपूर्ण सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर, शिव शिवेश्वर ब आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज वडवली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्याचं पहिलं सत्र संपलंय. 36 बनलेले आहेत. 37 धाबा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी धडाकेबाज वडवली या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केशव माळी आणि ऋषिकेश मशने. गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल दळवी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्या चेंडूवर गती अत्यंत चांगली पाहायला मिळालेली आहे. इथे गोलंदाज साहिल दळवी याच्या वतीने की जी प्रोड्यूस केली गेली आहे. बघा रनवे अप्रोच आपण पाहिला तर कमीत कमी पावलांचा म्हणजे जवळजवळ 8 ते 10 पावलांचा रनअप घेत असताना इतकी गती निर्माण करणे अत्यंत कठीण काम आहे, परंतु ते करण्यामध्ये यश मिळते ते गोलंदाज साहिल दळवीला. आणि हे करत असताना विशेषत्वाने बॉडीचा अधिक वापर तो करेल, खांद्याचा अधिक वापर करावा लागेल. हिटिंग द डेक ऑफ द क्रीज. यावेळेस बाउन्स हवा तितका मिळाला नव्हता गोलंदाज साहिलला. कव्हरच्या दिशेने अत्यंत चांगला फटका ऑन दी अप खेळले होते फलंदाज आपण बघितले तर केशव माळी आणि त्यांच्या वतीने इथे खरं तर सुरुवात मिळते. धावपल कलाती म्हणजेच धडाकेबाज वडवलीच्या निर्धारित 4 षटकांमध्ये बनवायचे आहेत 37 आणि जवळजवळ 9.25 ची सरासरी राखायचे. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर फार मोठी धावसंख्या नाही, त्याचबरोबर फार छोटी सुद्धा नाही. या पद्धतीचे जे टार्गेट असतात ते फार कठीण बनतात कधी कधी. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की फलंदाज वेगळ्या शैलमध्ये जात असतो. फलंदाजाला नेमकं ठरवता येत नाही काय करायचंय, आक्रमकता करायची की रक्षात्मक रीतीने खेळायचं हे ठरवण्यामध्ये फलंदाज कुठेतरी मागे जात असतात. ऋषी यांची फलंदाजी फार चांगली राहिलेली गेली 2-3 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर युवा फलंदाज आहेत, परंतु चांगलं तंत्र आहे त्यांच्याकडे फलंदाजीचं. तुमच्याकडे ज्यावेळेस चांगलं तंत्र असतं फलंदाजीचं त्यावेळेस तुमच्याकडे इतर गोष्टी सुद्धा असाव्या लागतात. म्हणजे तुमचं टेम्परामेंट चांगलं असलं पाहिजे, तुम्हाला गेम ॲसेसमेंट करता आली पाहिजे, तुमच्याकडे संयम असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवल्या जर मैदानाच्या आतमध्ये तर मात्र तुमची खेळी एक वेगळ्या पद्धतीने एक तुमचं कॅरेक्टर रिव्हील करत असते. केशव माळी आणि ऋषिकेश मशने हे 2 फलंदाज.
पुढे आले, त्यानंतर चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. फलंदाजाची हालचाल लक्षात घेऊन गोलंदाज साहिलने लगेचच आखूड टप्प्याचा उजव्या यष्टीच्या फार बाहेर जाणारा चेंडू इथे प्रोड्यूस केला आणि त्याचमुळे फलंदाजाला शांत राहावं लागलं. काहीही न करता एक धाव मिळते. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 3. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस कव्हर आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मधून इथे चेंडू काढलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा अत्यंत चांगला फटका. फलंदाज केशव माळीचा हा गुणात्मक प्रहार, चौकार. फलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लेंथ बॉल होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्या चेंडूवर होती आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्याने वापर सुद्धा केला. शॉर्ट, वाईड अँड पनिश्ड असं आपण म्हणू शकतो. चौकार मिळतोय. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 7. समोर ठेवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या अंदाजाने फटका खेळायचा होता. चेंडूच्या लाईनमध्ये तुम्हाला यावंच लागेल. मग तो तुम्ही मोठा फटका खेळा अथवा रक्षात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बेसिक थिंग ज्याला आपण म्हणू शकतो, की चेंडूची लाईन तुम्हाला पिक करता आलीच पाहिजे. सर आणि तर एखादा फटका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळू शकता. इथेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता खेळला गेलेला फटका. हवेमध्ये ज्या पद्धतीने तलवार चालवतात त्या पद्धतीने बॅट जरूर फिरली होती. चेंडू फैचा संपर्क आला नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं गोलंदाज साहिल दळवी या गोलंदाजाने. सुरुवात तर अप्रतिम झाली होती साहिलची. निर्धाव चेंडूने या षटकाला सुरुवात त्याने केली होती. एक चौकार जरूर आला होता. केशव माळीचा स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिला होता आणि त्याचमुळे सरमिसळ करत असताना 7 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघू शकतो. सरासरी आहे 9ची आणि 7 पर्यंत खरं तर डाव गेलेला आतापर्यंत आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये एखादं टार्गेट ज्यावेळेस तुम्ही चेस करता त्यावेळेस तुम्हाला ठरवावं लागतं किंवा निर्धारित 4 षटकांचा सामना आहे तर त्या 4 षटकांचे वेगवेगळे भाग तुम्हाला करावे लागतात. पहिलं षटक त्यातून आता निघून गेलेलं आहे. उर्वरित 3 षटकं उरत आहेत ज्यामध्ये 30 धावांची गरज आहे. बघा, सुरुवातीचा इनिशियल जर रिक्वायर्ड रन रेट आपण बघितला तर तो 9.25 अर्थात 25चा होता. इथे लगेचच तो वृद्धिंगत झालेला आहे, वाढलेला आहे. आता 10 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कुठून काढाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण. गोलंदाज राहुल फनाडे गोलंदाजीच्या मार्गावर. स्ट्रायकिंगला बॅटर ऋषीसाठी फुलटॉस फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये कदाचित जाऊन चेंडू लँड होऊ शकतो आणि तेच झालेलं आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि धीर गंभीर रीतीने गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचत असलेले आपण बघतात. अधिकचा वेळ त्याच्या वतीने घेतला गेला, त्याचमुळे फलंदाजांना परवानगी होती ते 2 धावा कंप्लीट करण्याची आणि ती परवानगी व्यवस्थितरित्या स्वीकारलेली आहे फलंदाज केशव आणि ऋषिकेश या जोडीने. धावफलक याचमुळे पुढे गेलेले आहे. 9 धावांपर्यंत धावफलक आपल्याला सूचित करत आहे धावा. समोर ठेवलेला चेंडू आणखी एकदा फटका फसतोय आणि इथे स्वतः गोलंदाज राहुल फर्नांडेने टिपलेला आहे जेल. याचबरोबर फलंदाज ऋषिकेश मशने की जे धडाकेबाज वडवलीचे युवा कर्णधार आहेत यांची विकेट इथे लूज होत असलेले आपण बघतो. 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धडाकेबाज वडवलीला लागलेला पहिला हदरा. चेंडू तुम्हाला जर समोरच्या दिशेने खेळायचे असतील तर क्रिकेट मध्ये फलंदाजी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागते की तुम्ही मग तुमच्या बॅटचा जो स्विंग आहे, बॅटचा जो बॅकलिफ्ट आहे, ती बॅकलिफ्ट तुमची शोल्डर पासून समोर येणं, सरळ येणं अत्यंत गरजेचं आहे. ती जर वाईड ऑफ शोल्डर म्हणजे शोल्डर पासून खांद्यापासून दूरवरून जर येत असेल तर चेंडूची जी दिशा आहे ती कापली जाते, त्याला कट होते असं म्हणतात आपण. आणि त्याचमुळे अशा पद्धतीचे कुचकामी फटके मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघत असतो. तेच झालं होतं ऋषिकेश मशनेचं. आणि त्याचमुळे एखादा फटका खेळत असताना तुम्ही तुमच्या बॉडीचा शेप किती चांगला होल्ड केलेला आहे याला फार मोठं महत्त्व आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा अनेक फलंदाज आपण बघतो. फटका खेळत असताना त्यांचा बॉडी बॅलन्स अप्रतिम असतो, एक वेगळ्या दर्जाचा असतो आणि त्याचमुळे मग त्या फटक्यामध्ये तुमच्या ताकद आपोआप जनरेट होत असते, चांगलं टायमिंग जुळत असतं आणि ते फटके प्रोडक्टिव्ह प्रूव्ह होत असतात. अधिकच्या धावा त्यातून तुम्हाला मिळत असतात. नवीन फलंदाज अनुभवाचा भांडार सतीश शेळके सर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी. सतीशने गेल्या मैदानाच्या आतमध्ये हा पंपूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. अतिरिक्त घाई एष्ट्यांच्या मागून एष्टी रक्षकाची. दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि अंतिमतः या 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं इथे फलंदाजांना.
प्रत्येक एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाची असेल. मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला संलग्न असणाऱ्या स्पर्धांमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवलेला आहे शिवळेश्वर बी या संघाने. शिवळे संघाचं क्रिकेट आपण म्हटलं तर एक काळ असा होता मुरबाड तालुका क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा हा संघ आपण बघत होतो. त्या गावामधून अनेक मोठमोठे क्रिकेटर या अगोदर मी उल्लेख केला होता. बाळामते असतील, त्याचबरोबर महेश बांगर असतील, रवींद्र इसमे सारखा खेळाडू आम्हाला आठवतो. आणि मुख्य व्यासपीठावर अलीकडे गौरवची सुद्धा उपस्थिती मिळाली. अलीकडच्या क्रिकेटमध्ये गौरवचं स्थान फार मोठं आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये गौरव चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करत आलेला आहे शिवळेश्वर ए संघासाठी. सतीश शेळके यांचा हा प्रहार अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे हातांची जी ओंजळ उभारली होती त्यामध्ये चेंडू कैद करण्यामध्ये क्षेत्ररक्षक खरं तर अपयशी ठरले आणि या चांगला फटका होता. इथे आपण बघतो टेनक्रिकच्या वतीने आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालेला आहे. फटका सजवत असताना बॉडीचा बॅलन्स अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवला. अंतिम क्षणाला खरं तर हा फटका खेळलेत. बघा फलंदाजी करताना हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो की जितकं लेट तुम्हाला खेळता येईल तितकं खेळा. मुख्य व्यासपीठावर पंचांच्या भूमिकेमध्ये आज चांगले 2 पंच आहेत की ज्यांची फलंदाजी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगली राहिलेली आहे. प्रवीणजी विशे सर असतील, त्याचबरोबर सागरजी कापडी सर असतील. यांच्याकडे जर तुम्ही जाऊन वार्तालाप साधला तर एक महत्वाचा मुद्दा ते तुम्हाला सांगतील की जितकं लेट खेळता येतील म्हणजे बॉडीच्या क्लोज जितका तुम्ही चेंडू येऊ द्याल तितकी फलंदाजी चांगली भरत असते. त्याचबरोबर डोळ्यांच्या अगदी खाली ज्यावेळेस तुम्हाला खेळता येतं, आई साईडच्या अगदी खाली, त्यावेळेस फलंदाजी चांगली भरत असते. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आहेत 16 म्हणजे 16. केशवने स्कूप केलेला आहे. दिल स्कूपचा अत्यंत चांगला फटका पाहायला मिळतो. गोलंदाजाच्या गतीचा यापेक्षा चांगला वापर होऊ शकत नाही आणि तोच चांगला वापर केलेला आहे फलंदाज केशव माळीनं आणि चेंडूला बॅक ऑफ द विकेट धाडलेला आहे. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जात असताना आपण बघतो या षटकाच्या समाप्तीसाठी आलेला हा चौकार. इम्प्रोवाइज फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केशवची आपण बघतो. खरं तर सलामीसाठी दाखल झालेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 6 चेंडूचा सामना करत असताना केशवला आपण पाहिलेलं आहे. त्याची टाइमलाईन पाहिली तर सुरुवातीचे 2 चेंडू थोडा शांत खेळतो, परंतु आतापर्यंत 3ऱ्या चेंडूवर बाउंड्री प्रोड्यूस करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. म्हणजेच त्याचा स्ट्राईक रेटचा जर विचार केला, ॲव्हरेजचा विचार केला तर प्रत्येक 3 चेंडूंमध्ये एक चौकार केशव माळीने आतापर्यंत दाखवलेला आहे. एकूण धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 20. 2 षटकांचा काही संपतो. बनवायच्या आहेत 37. याचा अर्थ 12 चेंडू 17 धावा हे समीकरण. शिवळेश्वर बी संघ विनंती असेल लगेच 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे मार्गस्थ करावंच लागेल, कारण सुरुवातीची 3 षटकं हाताळण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी असतो. 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटं आतापर्यंत रँडमली यूज केलेली आहेत. त्यामुळे हे षटक कंप्लीट करण्यासाठी 4 मिनिटांचा अवधी शिवळेश्वर ब संघाकडे असेल. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी आयोजकांची आपण बघत आहोत. प्रेक्षकांची जी उपस्थिती मिळते त्या प्रेक्षकांसाठी सुदिंग ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पंडाल्स, त्याचबरोबर त्यासाठी इथे खरं तर प्रेक्षकांसाठी मंडप उभारले गेलेले आहेत. प्रेक्षक गॅलरीज नसतील परंतु मंडपाची व्यवस्था केली गेलेली आहे आणि त्याचमुळे हे मैदान गाठल्यानंतर प्रेक्षकांना सावलीमध्ये उभे राहत असताना या क्रिकेटचा आनंद घेता येत आहे. सगळ्यात जास्त आकर्षित जर या मुख्य व्यासपीठानंतर कोणत्या गोष्टीने मला केलं असेल तर ती आहे गेट, जी एंट्री आहे, एंट्री पॉईंट ज्याला आपण म्हणतो, प्रवेशद्वार अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. त्यामुळे या आयोजकांचंही आपण कौतुक करूया. 12 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण. क्रमांक 3चं षटक घेऊन ओमकार वाघेरे येत आहेत. स्टार्टिंग याला बॅटर सतीश शेळके. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस फटका फसलाय कारण क्षेत्ररक्षक उभे आहेत. यावेळेस ट्रिपलाय जेल कॅज्युअली प्लेड बाय सतीश शेळके सर. वेल जस्ट वन इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. सतीश शेळके डिपार्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया. स्वतःला क्रॅम्प करून घेतलं होतं फलंदाजाने आणि ज्यावेळेस फलंदाज स्वतःला क्रॅम्प करतो त्यावेळेस पुन्हा एकदा टेक्निकली त्याच गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल की मग तिथे बॉडी बॅलन्स तुमचा डिस्टर्ब होत असतो. त्याचबरोबर फटका खेळत असताना पुन्हा एकदा आपण जर रिप्लेमध्ये पाहायचं ठरलं तर मला असं वाटतं ग्रीप सुद्धा थोडी निसटली होती फलंदाजी खेळत असताना, फटका खेळत असताना फलंदाज सतीश शेळके यांची. त्याचमुळे अपेक्षित अंतरही मिळालं नाही. त्याचबरोबर हवी त्या पद्धतीने ताकदही त्या फटक्यामध्ये त्यांना झोकता आली नव्हती.
फलंदाजीत सूर चांगला सापडला होता. एक अत्यंत आकर्षक चौकार त्याच्या पद्धतीने आपण पाहिला होता. धावफलक 20 वर स्थिर असताना दुसरा गडी बाद होतोय धडाकेबाज वडवलीचा. सोमनाथ भोईर क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धडाकेबाज स्पर्धेमध्ये अत्यंत मोलाची महत्वाची जबाबदारी ज्यांच्या वतीने पेलली जाते ते आमचे बंधुतुल्य मित्र रुपेश शेळके सर आमच्या बरोबर जोडले गेले आहेत. रुपेश, तुमचं सहर्ष स्वागत. सोमनाथ पहिला चेंडू आखूड टप्प्यात त्यांच्या समोर आलेला आहे. ज्या पद्धतीची उंची, ज्या पद्धतीची शरीर यष्टी या फलंदाजाकडे आहे, तर चेंडू जर बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला, टप्प्यात आला, तर मात्र तो कितीही दूर जाईल, परंतु त्यासाठी बॅटच्या टप्प्यामध्ये घ्यावं लागेल. चेंडू बॅटचा चांगला संपर्क मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल फलंदाज सोमनाथ यांना. तेच करण्याचा प्रयत्न इथे यावेळेस झेल टिपतो रोहन आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक फलंदाज आतापर्यंत 3 बाद झालेले आहेत. धडाकेबाज वडवलीचे 37 धावा बनवायचे आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 आले होत्या, त्यानंतर 17 धावांची गरज होती आणि 3 चेंडू आतापर्यंत ओमकार वाघेरेने चांगल्या पद्धतीने प्रोड्यूस केलेले आहेत. त्याने एकही धाव खर्च केली नाही, त्यामुळे इक्वेशन धावसंख्येच्या बाबतीत तेच राहिलेले आहे. म्हणजे आवश्यक धावा 17च हवेत, 3 चेंडू मात्र कमी झालेले आहेत. मुख्य व्यासपीठावर एक महत्वाचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धडाकेबाज चषक, मुरबाड ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप, त्याचबरोबर संपूर्ण भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा होत असलेली आपण बघतो, त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून सतीश शेळके सर यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. विनंती असेल सतीश सर, आपण या. आयोजकांच्या वतीने तुळशीदास यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या हा षटकार इथे लक्ष्मण अधिकारी याने दाखवलेला आहे. कदाचित लक्ष्मण याने त्यांचा अधिकार दाखवला. पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे हा षटकार. काय चांगला फटका आहे. फलंदाज लक्ष्मण याने त्याच्या अनुभवाचा अत्यंत चांगला वापर केलेला आहे आणि लक्ष्मण रेषा क्रॉस केली गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नाही आणि चेंडूला धाडलेला आहे. अधिकार शैलीने इथे फलंदाज लक्ष्मण अधिकारी आणि षटकारासाठी धावफलक त्याचमुळे पुढे गेलं. 26 धावा धावफलकावर. 11 धावांची इथून पुढे गरज आहे. समोरच्या दिशेने फटका घेतात. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवर आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. आक्रमकतेला गवसणी घालणारा हा चौकार. चांगली फटकेबाजी आपण बघतो फलंदाज लक्ष्मण अधिकारी यांची. जुने जाणते खेळाडू आहेत. अनुभव तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलतेकडे जाण्यासाठी अनेक मार्ग दाखवत असतो. इच्छा तिथे मार्ग असं मराठीमध्ये म्हटलं जातं. वेअर देर इज विल देर इज वे असं म्हणतात इंग्रजीमधून. आणि इच्छा आहे चौकार षटकार खेळण्याची आणि त्या इच्छेचं रूपांतरण इथे खरं तर योग्य रीतीने करत असताना मार्ग मिळतोय फलंदाज लक्ष्मण अधिकारीला आणि चेंडूला सुद्धा मार्ग दाखवतात सीमारेषेकडे जाण्याचा. पायांमध्ये ठेवलेला चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळतोय. ज्या फलंदाजाने एक षटकार एक चौकार दाखवला, सामन्याचं चित्र पालटण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला, तो फलंदाज लक्ष्मण अधिकारी यांना परतवण्यामध्ये यश मिळते गोलंदाज ओमकार वाघेरेला आणि आतापर्यंत धडाकेबाज वडवलीला लागलेला हा 4था हादरा. व्यासपीठावर एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. धडाकेबाज आयोजकांमधून एक अत्यंत मोठी जबाबदारी गेली अनेक वर्षापासून जे पेलतायत, त्यांची लगबग आणि त्यांची धडपड मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. असं व्यक्तिमत्व उमेशजी लिहे साहेब यांनाही मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे. भाऊजी धुमाळ, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. उमेशजी लिहे यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर सकाळचे 8 वाजलेले असोत, दुपारचे 4 वाजलेले असोत, रात्रीचे 12 वाजलेले असोत, हे व्यक्तिमत्व तुम्हाला तितकंच प्रसन्न दिसेल. अशा पद्धतीची प्रसन्नता नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर असते आणि टापटीप राहणीमान त्यांचा आपण गेली अनेक वर्षापासून बघत आहोत. उमेशजी लिहे यांचा हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये शिवळेश्वर ब संघ खेळतोय. शिवळे गावचे प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच महेशजी बांगर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी, त्याचबरोबर विशेषत्वाने शिवळेश्वर ब संघासाठी विजयासाठीच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. महेशजी, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. किती धावा हवेत याकडे जाऊया. 6 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या पलीकडून लालपरी प्रवास करताना आपण बघतो आणि त्याच दिशेने फटका खेळला जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलेला आहे. स्ट्रेट टू द फिल्डर, वेल जज्ड अँड इक्वली
क्षेत्ररक्षकाच्या तो समोर लँड होतो, अधिकची उसळी मिळते आणि चेंडूवर तुम्हाला अधिकच्या धावा मिळत असतात, चौकार जात असतो. परंतु या सगळ्या गोष्टीला बगल मिळाली. मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपला तिकडे क्षेत्ररक्षक विनायक यांच्या वतीने. विनायकचंही कौतुक करावं लागेल. विनायक पवार, शिवळे प्रीमियर लीग ज्यावेळेस आम्ही कव्हर करतो त्यावेळेस हे सगळे खेळाडू चांगली कामगिरी करत असतात. 5 मध्ये 7 उजव्या स्टेजच्या बाहेरून यावेळेस खेळून काढलेला हा फटका आपल्याला पाहितो. अगदी कार्पेट चेंडू मार्गस्थ होतोय. विनायकचा आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट आलेली आहे, गरजेची नव्हती परंतु ती आलेली आहे. परंतु बॅकअप आहे रोहनचं, त्याचमुळे फक्त आणि फक्त एकदा विकेट मिळेल. सामना वेगळ्या स्थितीमध्ये गेलेला आहे. आता 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा चेतन स्फूर्ती चषकाचा फायनलचा तो सामना, शेवटचं षटक माझ्या समोर येतं. 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिपेंड केल्या होत्या प्रवीणने, अर्थात आदर्श 11ने. मागच्या वर्षी त्यांना जी खरंतर हार मिळाली होती MS सापेवाडीच्या वतीने, तिचं उट्ट फेडलं असं आपण म्हणूया. क्रिकेटमध्ये अनेकदा तुम्ही एकमेकांच्या समोर येत असता, परंतु 6 मध्ये 5 डिफेंड केल्या होत्या, हे महत्वाची गोष्ट. आणि त्यातल्या त्यात मेगा फिनालेमध्ये डिफेंड केल्या होत्या, ही त्यामुळे अधिक महत्वाची. त्याचं महत्व त्यामुळे ते खूप वृद्धिंगत झालं. 4 मध्ये 6 बनवायचे ते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतो योगेश अधिकारी आहेत. बलदंड देहाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 6 धाब्याची गरज, आणि ती गरज ओळखत असताना षटकार शोधलेला आहे फलंदाज योगेश अधिकारीने. 100 सोनार की, 1 लोहार की और ये योगेश अधिकारी की. आणि च्या वतीने आम्ही कौतुक करू. हार्ड लक ओमकार वाघेरे, विकास, राहुल, साहिल, मैजी बांगर अँड ऑल टीम. विकासच्या 21 धावा होत्या, दिनेशच्या 8 धावा, राहुलच्या 6 धावा, 36 धावा शिवशिवळेश्वर संघाने बनवल्या. 37चं आव्हान ठेवलं गेलं. सोमनाथ भोईरचं षटक चांगलं राहिलं. वडवलीच्या वतीने त्याने 1 गडी बाद केला. इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नव्हतं. आणि 37 धावा बनवायच्या होत्या. लक्ष्मण अधिकारीने 3 चेंडूंमध्ये 10 धावा अत्यंत महत्त्वाच्या धावपलकर जोडल्या. केशव माळीच्या 9, सतीश शेळकेच्या 7 आणि योगेशच्या 6. याचमुळे हा सामना जिंकण्यामध्ये धडाकेबाज वडवली संघ इथे यशस्वी ठरलेले आहेत. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निश्चितच इकडे निवडणार आहोत.